नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 11 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टची चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आज आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे? पर्याय ए आहे आपला लडाख, पर्याय बी आहे हैदराबाद, पर्याय सी आहे मनाली आणि पर्याय डी आहे भोपाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, लडाख या ठिकाणी भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव सुरू आहे. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने कोणते पदक पटकावले आहे? पर्याय ए आहे सुवर्ण पदक, पर्याय बी आहे रौप्य पदक, पर्याय सी आहे कांस्य पदक आणि पर्याय डी आहे कोणतेही नाही. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, कांस्य पदक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अमन सेहरावतने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावले आहे? पर्याय ए आहे 55 किलोग्रॅम, पर्याय बी आहे 57 किलोग्रॅम, पर्याय सी आहे 60 किलोग्रॅम आणि पर्याय डी आहे 63 किलोग्रॅम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 57 किलो या वजनी गटात अमन सेहरावतने फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेले आहे. आजचा आपला पुढचा प्रश्न असणार आहे, अमन सेहरावत हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे? पर्याय ए आहे चौथा, पर्याय बी आहे तिसरा, पर्याय सी आहे 6वा आणि पर्याय डी आहे 7वा. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 7वा खेळाडू ठरला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मनू भाकरसह कोणाची भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे? पर्याय ए आहे नीरज चोप्रा, पर्याय बी आहे हरमनप्रीत कौर, पर्याय सी आहे PR श्रीजेश आणि पर्याय डी आहे अमन सेहरावत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, PR श्रीजेश यांची मनू भाकर सोबत भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पर्याय ए आहे नरेंद्र मोदी, पर्याय बी आहे योगी आदित्यनाथ, पर्याय सी आहे अखिलेश यादव आणि पर्याय क्रमांक डी आहे मायावती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? पर्याय ए आहे लखनौ, पर्याय बी आहे कानपूर, पर्याय सी आहे मेरठ आणि पर्याय डी आहे वाराणसी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लखनौ या ठिकाणी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? पर्याय ए आहे IPS विश्वास पाटील, पर्याय बी आहे IPS मनोज शर्मा, पर्याय सी आहे IPS विजय कुमार आणि पर्याय डी आहे IPS रवी गांधी. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, IPS रवी गांधी यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय ए आहे हरमनप्रीत कौर, पर्याय बी आहे PR श्रीजेश, पर्याय सी आहे मनप्रीत सिंग, पर्याय डी आहे मनदीप सिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, PR श्रीजेश यांची भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, CAVA महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग 2024 मध्ये कोणी विजेतेपदक पटकावले आहे? पर्याय ए आहे जपान, पर्याय बी आहे चीन, पर्याय सी आहे जर्मनी आणि पर्याय डी आहे भारत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारत. प्रश्न पुढचा आहे, जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो? पर्याय ए आहे 11 ऑगस्ट, पर्याय बी आहे 13 ऑगस्ट आणि पर्याय सी आहे 10 ऑगस्ट, पर्याय डी आहे 14 ऑगस्ट.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 10 ऑगस्ट हा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला, जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए आहे 10 ऑगस्ट, पर्याय बी आहे 11 ऑगस्ट, पर्याय सी आहे 13 ऑगस्ट आणि पर्याय डी आहे 15 ऑगस्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैव इंधन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला, सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? पर्याय ए आहे IIT पवई, पर्याय बी आहे IIT खरगपूर, पर्याय सी आहे इस्रो आणि पर्याय डी आहे DRDO. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, DRDO या संस्थेने हे जॅकेट विकसित केले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे आपला, देशातील पहिले ग्रीन धान्य ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? पर्याय ए आहे पंजाब, पर्याय बी आहे ओडिसा, पर्याय सी आहे राजस्थान आणि पर्याय क्रमांक डी आहे हरियाणा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा या राज्यामध्ये पहिले ग्रीन धान्य ATM सुरू करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिसपटू मा लॉंगने 6वे सुवर्णपदक जिंकलेले आहे? पर्याय ए आहे इराक, पर्याय बी आहे म्यानमार, पर्याय सी आहे दक्षिण कोरिया आणि पर्याय डी आहे चीन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन या देशाच्या मा लॉंगने 6वे सुवर्णपदक पटकावलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडीची नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.